दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने शिंदेंवर निशाणा साधलेला आहे त्यासोबतच संपूर्ण भाजपवर आणि शिंदेंवर ज्या पद्धतीने टीकास्त्र सोडले त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत दीपक केसरकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, कमळा पसंद अशा पद्धतीची उपमा त्यांना दिलेली आहे एकनाथ शिंदेंना। एकनाथ शिंदे यांना कमळा पसंद आवड आहे असं म्हणतात ते आणि भाजप जे म्हणताय त्यानुसार एकनाथ शिंदे काम करतात अशी सुद्धा टीका केली आहे। हे बघा, आपल्या हातून सगळं निसटून गेल्यानंतर वैफल्यग्रस्त अशी ही टीका आहे आणि काही नावं हे घेण्याचा अधिकार बाळासाहेबांनाच होता। बाळासाहेब कमळाबाईसुद्धा म्हणायचे, परंतु तेवढं वयाचा मोठेपणा, त्या युतीमध्ये असलेलं त्यांचं ज्येष्ठत्व याच्यामुळे सगळे ते चालून जायचं, म्हणजे लोकसुद्धा त्याच स्पिरिटने भाजपसुद्धा त्याच्याकडे बघायचं, ही वस्तुस्थिती आहे। शिंदे कमळा पसंद मुख्यमंत्री अशी टीका केली। हे बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं की शेवटी असं आहे की युतीचा धर्म तुम्ही त्या ठिकाणी पाळू शकला नाही, दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे? शेवटी युती असते त्याला दोघं एकामेकाच्या ताकदीने जिंकत असतात, राज्य करत असतात, हे मुळातच ते विसरून गेले। एखाद्याचा द्वेष कुठल्या टोकाला जाऊन करायचा याच्या मर्यादा ज्याला ओलांडल्या जातात आणि ज्या एका बेसवर आपल्याला लोकांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांचाच हा अपमान असतो। कारण शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय वाटतं, लोकांनी काय मॅन्डेट दिलेला आहे तो महत्त्वाचा असतो आणि त्या मॅन्डेटचं पालन व्हायला लागतं। ते केलं गेलं नाही आणि त्याच्यातून पुढचं हे सगळं घडलेलं आहे। संजय राऊत पण टीका करतात, म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः एक स्कॅम आहे, एक घोटाळा आहे। हे बघा, संजय राऊत काहीही बोलू शकतात, शेवटी त्यांच्या बोलण्याला कुठे धरबंध नसतो आणि त्याच्यामुळे अनेक स्कॅममध्ये ते स्वतः अडकलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांनी खरं तर असं बोलू नये असं सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे। यांनी एक टीका केली, ते अत्यंत बोचरी असं बोललं जातं आहे की आमचं सरकार येणार म्हणजे येणार 2024ला आणि ज्यावेळी येणार या सगळ्यांना आम्ही उलटं टांगणार। हे बघा, स्वप्न बघायचा प्रत्येकाला अधिकार आहे, स्वप्न बघायची, त्याच्याबद्दल बोलत राहायचं। याच्यामागे एक कारण असं सुद्धा आहे की उर्वरित लोकांना कसं थांबवून ठेवायचं हा मुळात प्रश्न आहे। लोक का लांब जातात, लोकांना भेटी नाही मिळत, हे पॅलेस पॉलिटिक्स ह्याला म्हटलं जातं। पॅलेस पॉलिटिक्स एक विशिष्ट मर्यादेपर्यंत चालू शकतं आणि मग अनेक लोक कंटाळलेली आहेत ह्या पॅलेस पॉलिटिक्सला। आता कांबळी मॅडमसारख्या एक अत्यंत जवळच्या सहकारी बाहेर पडतात, त्याला त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे की कुठेतरी आमचं चुकतं आहे, त्याचं आत्मपरीक्षण करायचं नाही, उगाच त्या ठिकाणी आदळआपट करायची याला काही अर्थ नसतं। आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामधून कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे अशी अपेक्षा असते। महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते घडून गेलेलं आहे, आता महाराष्ट्राच्या हिताचा विचार झाला पाहिजे। महाराष्ट्रामधली कामं कशी होतील याच्याबद्दल कोणच बोलत नाही। या पॅलेस पॉलिटिक्सला कोण कोण वैतागलं आहे आणि पॅलेस पॉलिटिक्ससाठी जबाबदार नेमके कोण वाटतात? हे बघा, मला याच्यावर काही कॉमेंट करायचं नाही। पॅलेस पॉलिटिक्स म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे असायचे, ते राजे आपल्या राजवाड्यात बसून जे आदेश द्यायचे त्याला पॅलेस पॉलिटिक्स म्हणतात। आताचं युग बदललेलं आहे, आता ह्याच्यातून बाहेर पडायचे दिवस आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं महाराष्ट्रामध्ये का घडलं याचं ॲनालिसिस कधीच केलं नाही, आमचं चुकलं त्याच्यावर कधीच बोललं गेलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा एवढी लोक बाहेर पडतात काहीतरी चुकलेलं असणार ना, काय चुकलं याचं कधीही हे झालेलं नाही आहे। ज्या वेळेला एकनाथ शिंदेजींना विचारण्यात आलं त्यांनी म्हटलं मला मुख्यमंत्रीपद नको आहे, तुम्ही मूळ विचाराबरोबर या। हे सांगणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याचा तुम्ही अशा रीतीने अपमान करता। आम्ही ह्याच्यावरून आसामवरून मी स्वतः जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे की आजसुद्धा तुम्ही मूळ प्रवाहामध्ये या, हिंदुत्वाबरोबर या, आम्ही सर्व लोक परत यायला तयार आहोत, कारण त्याच्यासाठी लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे आम्ही जर सांगतो तरी आम्हाला दोष वाटेल ते बोलायचं, वाटेल ते बोलून समाजामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करा। याच्याबद्दल काही झालेलं नाही। कालच्या ह्याच्यामध्ये एक तरी सूचना आहे का महाराष्ट्राच्या हिताची? शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे पद आहे, ज्या पदाला स्वतःची एक गरिमा आहे, त्याच्यामधून तुम्ही लोकांचं कल्याण करू शकता, जे तुम्ही 2.5 वर्षामध्ये करू शकला नाही, काही कारणामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊ शकला नाही, मंत्रालयामध्ये गेला नाही, हे स्वतः पवारसाहेबांनी बोललेलं आहे। मग त्या चुका सुधारायच्या की सातत्याने राजकारणावर बोलत राहायचं। बघा, बाळासाहेबांचा मंत्र होता 80% समाजकारण आणि 20% राजकारण। सध्या चाललेलं 100% राजकारण आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे।
याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित नाही. दिवस रात्र जे महाराष्ट्राच्या हितासाठी झटतायत त्यांना डिस्टर्ब करायचं, त्यांना त्यांच्या कामापासून अलिप्त ठेवण्याचा हा एक षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी काल शिवरायांच्या समोर शपथ घेतली, नतमस्तक झाले आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. जरांगे पाटील म्हणतात की आमच्या वायद्याचं काय, आम्हाला वायदा दिला होता, तो वायदा संपलेला आहे, आता पुन्हा जल न घेता आंदोलन आणि उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. पाण्याचा एक थेंबही घेणार नाही असं सुद्धा ते म्हणतात. आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अडचणीत ठरतं हे सगळं. एक मोठा पेच निर्माण झाला सरकारसमोर, कारण ओबीसी नेते पण म्हणतात की जर आरक्षण दिलं तर मग आम्ही रस्त्यावर उतरू. हे बघा, याच्यावर सखोल चर्चा झाली पाहिजे. चर्चा होऊन त्याच्यामध्ये निर्णय झाले पाहिजेत. त्यांच्या मागणीप्रमाणे कमिटी नेमली, ती तर न्यायाधीशांची कमिटी आहे, माजी न्यायमूर्ती आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यांनी जर वेळ मागितला असेल तर तो निश्चितपणे मराठा आरक्षण हे कायदेशीररित्या टिकावं ह्याच्यासाठीच तो वेळ मागितलेला आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा दाखल करून घेण्यात आलेला आहे, तो मार्ग मोकळा झालेला आहे. पण क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा आपली बाजू अत्यंत सक्षमपणे मांडण्यासाठी काही वेळ तर दिलाच पाहिजे ना. सरकारने किंवा शिंदेसाहेबांनी ज्या आवश्यक त्या स्टेप्स घेतल्या की नाही याचासुद्धा विचार जरांगे पाटील साहेबांनी करावा आणि त्यांनीसुद्धा सहभागी व्हावं. शेवटी आरक्षण हे टिकलं पाहिजे, ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आरक्षण देणार नाही असं कधी म्हटलं आहे का? त्याच्यासाठी ॲक्ट केलेला आहे, म्हणजे सरकार पॉझिटिव्ह आहे. आणि ज्या अनेक टेक्निकल मुद्दे असतात जे मी इथं सांगू शकत नाही, याची चर्चा झाली पाहिजे. काय बेनिफिशियल आहे मराठा समाजाला त्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजे असं मला पद्धतीनं जरांगे पाटील यांनी आपली भूमिका घेतलेली आहे. ते आपल्या आंदोलनावर उपोषणावर ठाम आहे. दुसरीकडे विरोधक आक्रमक होत आहेत. संजय राऊत म्हणत आहेत, नाना पटोले म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी शिवरायांसमोर खोटी शपथ घेतली, मराठा आरक्षण ते देऊ शकत नाही. खोटी शपथ कशी घेतील? एक गोष्ट अशी आहे की आरक्षण देऊ शकत नाहीत तर मग ॲक्ट कोणी केला? काँग्रेस सरने केला नाही, युतीनेच केला ना ॲक्ट. तो हायकोर्टामध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेला तो चालू होती केस त्यावेळेला सत्तेमध्ये कोण होतं? हीच लोकं होती ना. किती इफेक्टिव्हली त्यांनी आपली बाजू मांडली हे सुद्धा बघायला लागतं ना. मग तुमच्या काळामध्ये जे आरक्षण युतीच्या काळामध्ये टिकलं, तुमच्या काळामध्ये ते जर समजा सुप्रीम कोर्टाने नाकारलं असेल तर सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर ते आरक्षण नाकारलं त्याच्यावर काम व्हायला लागेल. ते काम करायला काही वेळ मिळायला लागतो. दरम्यानच्या काळामध्ये सगळ्या सवलती ज्या मराठा समाजाला वेगळ्या तऱ्हेने देण्यात आलेल्या आहेत त्या सवलती इफेक्टिव्हली राबवल्या जात आहेत की नाही हे सुद्धा मराठा समाज बघू शकतो. मराठा समाजाचं आरक्षणाबाबत विरोधक राजकारण करतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हे बघा, कोणी राजकारण न करण्याचा हा भाग नाही आहे. हा पूर्णपणे टेक्निकल सब्जेक्ट आहे जो सुप्रीम कोर्टामध्ये टिकला पाहिजे. कुठलंही आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. दुसरं असं आहे की ओबीसीमध्ये समावेश केला असं तुम्ही अगदी वाईटात वाईट जाऊन अगदी संघर्षाला आणि समावेश केला तरी किती पर्सेंट मिळणार आहे हे सुद्धा बघायला लागेल. हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी एकदा बसून केलं पाहिजे की EWS आरक्षण हे ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. बरोबर आहे. आता आरक्षणामध्ये किती जाती गेलेल्या आहेत? समजा 170 जाती ओबीसीमध्ये गेल्या, काही शेड्यूल्ड ट्राईबमध्ये गेल्या, काही न्यूमॅटिक ट्राईबमध्ये गेल्या. अशांची संख्या जर तुम्ही लोकसंख्या वगळली तर उरलेली ओपनची जी संख्या शिल्लक राहील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आहे तर मराठा समाज आहे. मग ते आरक्षण किती मिळतं आणि ओबीसीमध्ये गेलं तर आपल्याला आरक्षण किती मिळतं याचं एक कॅल्क्युलेशन करून त्यांनी बघितलं पाहिजे आणि नंतर मग ही मागणी रेटली पाहिजे. मूळची मागणी काय आहे की कुठल्याही आरक्षणाला धक्का न जाता स्वतंत्र आरक्षण हे जर मराठा समाजाला दिलं तर त्याचं अधिक स्वागत हे मराठा समाजाकडून सुद्धा होईल. मराठा समाज आक्रमक झाला तर मग सरकार काय करणार? कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या सभेला गर्दी होते, लाख लोक त्यांच्या सभेला भाषणं ऐकण्यासाठी येतात, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होतं, तिथेही गर्दी होते, मराठा समाज एकवटला आहे, आक्रमक भाषणं केली जात आहेत. याला सरकारकडे काही तोड आहे का? म्हणजे सरकार समजूत कशी काढणार आहे सगळ्या मराठा बांधवांची? हे बघा, सरकारने जे स्टेप्स उचललेले आहेत त्याच्याकडे सुद्धा डोळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. शेवटी आपल्याला जिंकायचं कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये किंवा सरकारच्या स्तरावर नाही, आपल्याला कोर्टात जिंकायचं आहे. ही वस्तुस्थिती जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत कोणी बोललं तरी त्याचं स्वागत होणार,
लाखाचे मोर्चे पूर्वीसुद्धा निघालेले आहेत. मराठा समाज अत्यंत सामंजस्याने वागणारा आणि समंजस असा समाज आहे आणि त्यांनी नेहमी नेतृत्व केलेलं आहे महाराष्ट्राचं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर त्यांनी बसलं पाहिजे. ज्या स्टेप्स सरकारने घेतलेल्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या जर समाजाच्या हितासाठी असतील तर त्याच्यासाठी पुरेसा वेळसुद्धा दिला पाहिजे. राजकीय प्रश्न आहे निलेश राणे संदर्भातला. कालच तुम्हाला सुद्धा विचारलेला, तुम्हीच सल्ला दिला होता की हे कपातलं वादळ आहे, बसून चर्चा करायला हवी. आता दोन्ही नेते फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले, रवींद्र चव्हाणही गेले, निलेश राणे एकाच गाडीतून गेले आणि त्यानंतर चर्चा झालेली आहे, सकारात्मक अशी ही चर्चा असं बोललं जात आहे. पण नाराजी दूर होईल असं तुम्हाला वाटतं का? निलेश राणे आपला निर्णय मागे घेतील का? बघा, झालं पाहिजे असं मला वाटतं, कारण आपण ते युतीचे सदस्य आहेत आणि त्याच्यामुळे युतीच्या संदर्भात युतीमधले सगळे जे पक्ष आहेत हे सक्षम राहिले पाहिजेत. भाजपचा जरी अंतर्गत विषय असला तरी हे शमलं पाहिजे, कारण राणेसाहेबांची स्वतःची ताकद जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आहे आणि त्यांचासुद्धा योग्य तो मान ठेवला गेला पाहिजे. कारण शेवटी जिल्ह्याचा ज्याला विकासाचा विषय येतो त्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवायला लागतात. माझा असा संघर्ष झाला तर मी तो बाजूला ठेवला, राणेसाहेबांनी तो बाजूला ठेवला. आम्ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एकत्र काम करतो. तर ही भूमिका प्रत्येकाने जर घेतली आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेच्या पुढे जाऊन जिल्ह्याचा कोकणाचा विकास आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असं मला. महत्त्वाकांक्षा कोणाची जास्त आहे? नाही, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. बघा, शेवटी पेल्यातलं वादळ पेल्यातच शमलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच गोडवा असतो असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर दीपक केसरकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं की पेल्यातले जे वादळ आहे ते पेल्यामध्ये शमलं पाहिजे. निलेश राणे यांनी आपला जो निर्णय आहे तो मागे घ्यायला हवा आणि कोकणामध्ये राणे कुटुंबियांची ताकद आहे असं सुद्धा ते म्हणत आहेत. त्यासोबतच मराठा आरक्षणासाठी सरकार नेहमी कार्यशील राहील असंही म्हणत आहेत. कॅमेरा पर्सन संदेश बैकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.